सध्या राज्यामध्ये बिबट्याच्या दहशतीने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। पुण्याच्या शेवाळवाडी मांजरी परिसरात सुद्धा बिबट्याची दहशत पाहायला मिळते। गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याच्या दहशतीने जिल्ह्यामध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय। तर नाशिकमध्ये सुद्धा बिबट्याच्या दहशतीने वन विभागाने रात्रभर वनविहार कॉलनी परिसरामध्ये पहारा दिलाय। तर भंडाऱ्यामध्ये सलग 2 दिवस गावामध्ये येऊन बिबट्याने शेळ्यांची शिकार केली आहे। गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। बिबट्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी देखील यावेळेला करण्यात आली आहे। माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, एकीकडे आपण बघतोय पुण्यात भंडारात सुद्धा दहशत आहे आणि अशा स्वरूपाची स्थिती ही नाशिकमध्ये आहे। काय सध्याची नाशिकमधली स्थिती आहे? प्रज्ञा, खरं म्हणजे आपण मागील काही दिवसातील जर काही घटना बघितल्या तर पुण्यामध्ये देखील नागरिक हे आक्रमक झालेले होते। त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हीच परिस्थिती होती। एका चिमुकलीचा बिबट्याने बळी हा घेतला होता आणि त्यानंतर गावकरी संतप्त झाले, ते रास्ता रोको हा झालेला होता। कालची आपण नाशिकमधील देखील जर घटना बघितली तर बिबट्याने 7 जणांना जखमी केलेला आहे। यामध्ये 2 वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे आणि भंडारा असेल किंवा इतर अनेक ठिकाणी जे बिबट्याचा कधी वावर बघायला मिळतोय, शहरी वस्तीमध्ये, नागरी वस्तीमध्ये तो शिरतोय आणि लोकांवरती तो हल्ले करतोय। खरं तर या घटना आपण जर बघितल्या तर बिबट्यांचे हल्ले का वाढत आहेत हा प्रश्न उपस्थित होतोय। म्हणजे आपण जर एकट्या नाशिक जिल्ह्यातलं सुद्धा उदाहरण बघितलं तर जी आकडेवारी समोर आली ती खरं तर धक्कादायक आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये 40 नागरिकांना बिबट्याने ठार हे केलेलं आहे। 40 नागरिकांची शिकार ही केलेली आहेत। यामध्ये खास करून नाशिक, दिंडोरी आणि सिन्नर हे 3 तालुके हे हॉटस्पॉट ठरत आहेत। तर इगतपुरी तालुक्यामध्ये देखील बिबट्या हा अगदी सहजपणे बिबट्याचं दर्शन हे घडतंय। गेल्या 3च महिन्यातले आपण जर काही उदाहरणं बघितले तर गेल्या 3 महिन्यामध्ये नाशिक तालुका आणि सिन्नर तालुक्यामध्ये 5 जणांना बिबट्याने आपली शिकार केली आहे। यामध्ये 4 चिमुकल्यांचा देखील समावेश आहे। त्यामुळे निश्चितच बिबट्याचे हे हल्ले वाढत आहेत, बिबट्याची दहशती बघायला मिळते। खास करून ग्रामीण भागात बघितलं तर शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अनेक ठिकाणी खरं तर रात्रीची देखील लाईट ही नाही येत, रात्रीची वीज ही नसते, त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी द्यायला जावं लागतं। मात्र या बिबट्याच्या दहशतीमुळे अनेक शेतकरी देखील दहशतीमध्ये खरं तर आपलं जीवन हे जगतायत। यामागची आपण खरं तर जर काही कारणं जर जाणून घेतली तर जे बिबट्याचे अभ्यासक सांगतायत त्यानुसार खरं तर बिबट्या हा भित्रा प्राणी आहे। म्हणजे बिबट्याला भित्रा प्राणी म्हणून त्याला ओळखलं जातं। मात्र बिबट्या हा आपल्या संरक्षणासाठी दुसऱ्यांवरती हल्ले करतोय। कालची देखील आपण जर घटना बघितली तर बिबट्याला बघण्यासाठी, म्हणजे बिबट्या हे खरं तर एखाद्या मांजरीसारखा तो प्राणी नाही आहे। बिबट्या हा हिंसक खरं तर होतो। मात्र असं असताना देखील त्याला बघण्यासाठी 150 ते 200 नागरिक गोळा होतात। अगदी लहान मुलांना देखील घेऊन ते येतात। जे हा थोडा सुद्धा विचार नसतो, जर हा बिबट्या आपल्या अंगावर आला, त्याने जर आपल्यावरती हल्ला केला तर काय परिस्थिती ओढवेल याचा अंदाज हा लोकांना नसतो आणि यामुळे बिबट्या जो आहे तो हिंसक होतो। यामागची जर आणखी काही कारणं आपण बघितली तर खास करून बिबट्याचा जो आदिवास आहे तो उसाचे मळे असतील किंवा पाण्याजवळचा जो परिसर आहे तिथे तो असतो। यासोबतच पोल्ट्री देखील यामागे कारणीभूत ठरत आहे। अगदी खरं आहे आणि प्रांजल, त्यामुळे मोठा फटका जो आहे तो मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। सध्या काही दृश्य आपल्या समोर येतात आणि या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळते कशा पद्धतीनं नागरी वस्तीतला वावर जो आहे तो प्रचंड वाढलेला आहे बिबट्यांचा आणि त्यामुळेच भीतीचं वातावरण हे नागरिकांमध्ये आहे। जिथे आपण बघतो की शेती मोठ्या प्रमाणात आहे, खास करून उसाच्या मळ्यामध्ये लपायला जागा असते त्या ठिकाणी बिबटे वावरतात, फिरतात। मात्र इथे तर आपण बघतोय एक बंगलो सदृश हा संपूर्ण परिसर आहे आणि या भागामध्ये हा बिबट्या एका भिंतीवरून दुसऱ्या भिंतीवरती कंपाऊंड मधनं आत शिरताना पाहायला मिळतोय।